शालेय जीवनात मुलांवर योग्य संस्कार होणं गरजेचं असतं। आजची मुलं उद्याच्या सक्षम देशाचं भवितव्य आहेत। मुलांना प्रेरणा मिळावी यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून खासदार महाडिक यांनी एक पुस्तिका बनवून घेतली आहे। पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती देणाऱ्या या पुस्तिकेचं विविध शाळांत वाटप होणार आहे, असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं। बालवयात केलेले संस्कार आयुष्यभर कायम राहतात। त्यामुळेच खासदार धनंजय महाडिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त एक अनोखा उपक्रम आखलाय। मोदी @75 मोदींच्या वाटेवर आमची पावलं ही कार्यपुस्तिका त्यांनी छापून घेतली आहे। या पुस्तिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनाची माहिती असून त्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, तसंच मूल्य संस्कार आणि देशप्रेम याची शिकवण मिळेल असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला। यात काय आहे, मोदींचं सगळं जीवनपट सुद्धा त्यांना सहज सोपं कोडी पण दिलेली आहे, अशी सापशिडी दिलेली आहे। सापशिडीमध्ये म्हणजे जीवनामध्ये तुम्ही कसं यशस्वी होतात आणि चुकला तर कसं खाली येतात ते पण त्यामध्ये आहे। असे रॅन्डम चित्राचे एकत्र करणे, अग्निवीर योजना, कलम 370, कोरोना काळातील नेतृत्व, त्याला अनुसरून त्यांना प्रश्न विचारलेले, त्याचा त्यांनी मग अभ्यास करा। समजा आम्ही हेअरस्टाईल बद्दल विचारलं, ती मुलगा सांगू शकणार नाही, त्याला काहीतरी वाचावं लागेल, मग तो लिहू शकेल। अशा सगळ्या 75 ऍक्टिव्हिटीज, नशामुक्त तरुण, भ्रष्टाचार मुक्त तरुण, श्रद्धा, शिस्त, आत्मसमर्पण, शतकोत्तर भारत, $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था, असे सगळे 75 उपक्रम आता प्रत्येक शाळेमध्ये आम्ही द्यायला पाहिजे। माझं समजल्यावर काही खासदारांनी मागितले, त्यांच्यात हिंदीत बनवून ते पाठवले, तुम्ही असं बनवून तुम्ही करू शकता। 75,000 विद्यार्थ्यांना जर हे दिलं तर 75,000 विद्यार्थी मोदींच्या बद्दल वाचतील, समजेल, ऐकतील, कळेल आणि त्यांचं सेल्फ डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्याचा फायदा होईल। मुलांनी सुद्धा विविध सामाजिक उपक्रम राबवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वेबसाईटवर त्याचे फोटो अपलोड करायचे आहेत। 5वी ते 9वी मधील विद्यार्थ्यांना या पुस्तिकेचं वितरण होणार आहे। देशभरातील अन्य काही खासदारांनी अशा प्रकारची कार्यपुस्तिका बनवून देण्याची मागणी केल्यानं आता हिंदीतही या पुस्तिका बनवणार असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं।